रोजच्या जीवनातला एक खूपच मोठा ज्वलंत प्रश्न. चहा. मित्रांनो, चहा कोणाला आवडत नाही? आणि मग दोन चार मित्र एकत्र आले, हाय हॅलो एकमेकांची चौकशी करण्यासाठी, 15 ते 20 मिनिटाचा तो वेळ मजेत घालवण्यासाठी सहजच आपण कुठल्याही चहाच्या ठेल्यावर जातो. तिथे बसायला जागा असेल तर अतिशय उत्तम. थोडा वेळ बसून आपण मस्त गप्पांचा फड जमतो आपला, एकमेकांची जुजबी चौकशी होते. बऱ्याचदा चहाच्या कपातसुद्धा वादळ शमतं असं म्हणतात. काही वादविवाद या चहाच्या एका कपाने मिटू पण शकतात. तात्पर्य काय की चहा हा सर्वसामान्य माणसांचा अगदी एक वीक पॉईंट असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि त्यातून मग जशी जशी लोकसंख्या वाढत गेली तशी तशी पूर्वी चहा मोठ्या हॉटेलमध्येच जाऊन लोक प्यायचे, आता तसं राहिलं नाही आहे. ठिकठिकाणी तुम्हाला चहाची छोटी छोटी दुकानं दिसतील. चहाचे वेगवेगळे ब्रँड तयार झालेत आजकाल. कुठे काय बासुंदीचा चहा, कुठे काय प्रेमाचा चहा, कुठे अमृततुल्यचे बोर्ड, कुठे येवले चहा. आता अशी सगळी या चहामध्ये क्रांती झाल्यानंतर पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आणि गिऱ्हाईकांना सत्वर आपल्याला सर्व्हिस देता यावी यासाठी अतिशय सुलभ असा प्रकार अस्तित्वात आला, तो म्हणजे कागदी कपांचा, कागदी मग. तुम्ही आम्ही सगळ्यांनी या कागदी ग्लासमध्ये चहा नक्कीच प्याला आहे, मग तो एक फुल चहा असो अगर कटिंग असो. पण आपण आजपर्यंत हा चहा पिताना कधीही विचार केला नाही की हा कागदी ग्लास, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग हा बनतो कसा, त्याच्यामध्ये नक्की काय वापरलं जातं की ज्यामुळं तो कागदाचा असूनसुद्धा त्याच्यात ओतलेला गरम चहा बाहेर येत नाही. हा विचारसुद्धा मनाला कधी शिवला पण नसेल. आणि जरी तो विचार मनात आला तरी ती त्या वेळची गरज म्हणून आपण आपलं 2-4 घोट चहा पिणं आणि पुढे निघून जाणं या व्यतिरिक्त आपण जीवन जगत नसतो. तथापि मित्रांनो, आता नवनवीन प्रयोग होत आहेत, संशोधन लागतं आहे. त्यानंतर या चहाच्या कपामध्ये आतल्या बाजूने एक अतिशय पातळ अशी प्लॅस्टिकचा कागद चिटकवलेला असतो. एक प्लॅस्टिक लेयर असते आतमध्ये आणि त्यामुळेच तुम्हाला तो गरम चहा कुठेही न सांडता त्या ग्लासद्वारे पिता येतो. आता मग ह्यामध्ये हे वापरलेलं टेक्निक हे चहा सांडू नये म्हणून ठीक आहे, पण याचे होणारे दुष्परिणाम आता काही संशोधनाअंती बाहेर येऊ लागलेत. हजारो मायक्रॉन प्लास्टिकचे कण तुमच्या एका या ग्लासमध्ये ओतलेल्या चहाबरोबर तुमच्या पोटात जात आहेत, तुमच्या पचनसंस्थेत जात आहेत आणि मग त्याचा परिणाम जो व्हायचा तो होतो. रोज जर तुम्ही 2 कप चहा पित असाल बाहेर आणि तिथे जर काचेच्या ग्लासची कपबशीची सोय नसेल आणि अशा पद्धतीचे कागदी ग्लास वापरले जात असतील तर विचार करा, महिन्याला तुम्ही 60 ग्लासमध्ये गरम चहा पिताय. त्या गरम चहामध्ये वितळलेले प्लास्टिकचे बारीक कण प्रत्येक चहाच्या सोबत तुमच्या पोटात जात आहेत. हजारो मायक्रॉन प्लास्टिकचे कण, आणि याचा परिणाम तुमच्यावर जो व्हायचा तो होणार आहे. रोज 2 ग्लास, महिन्याला 60 ग्लास, वर्षाचे आपण साधं गणित 720 ग्लास. 720 ग्लासमध्ये जर तुम्ही वर्षभरातनं असा गरम चहा पीत असाल, प्याला असाल तर तुमच्या
शरीराच्या पचनसंस्थेमध्ये धोक्याची घंटा वाजू लागलेली आहे. 100% तुम्हाला तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमचं चेकिंग करण्याची वेळ आलेली आहे. आणि मग ह्यातूनच पोटाचा कॅन्सर हा बळावत चाललेला आपल्याला दिसून येतो. हॉस्पिटलमध्ये अशा केसेस वाढत आहेत असा सुद्धा त्या संशोधनात दावा करण्यात आलेला आहे. आणि त्यांनी इशारा दिला आहे की अशा पद्धतीने चहा कृपा करून पिऊ नका. मग आत्ता माझा एक छोटासा व्हिडिओ पाहण्यात आला. हे आपल्याला टाळता येईल का? त्यामुळं एका चांगल्या मॅन्युफॅक्चररनी, अतिशय बुद्धिमान असा तो मॅन्युफॅक्चरर असंच मी म्हणेन, त्यांनी स्टेनलेस स्टीलचा एक फोल्डेबल ग्लास बनवला आहे. फोल्डेबल ग्लास तो जेव्हा आपण अनफोल्ड करतो तेव्हा तो ग्लास बनतो. फोल्ड केल्यानंतर एखाद्या छोटीशा वाटीप्रमाणे आणि त्याच्यावर एक झाकण आणि त्याला एक किचनची रिंगसुद्धा लावता येते, असं ते छोटंसं प्रॉडक्ट आहे. आता हे अगदी इको फ्रेंडली आहे, स्टील आहे, त्याचे आपण रिसायकलिंग करू शकतो. पण त्यांनी दावा केला आहे हे जर तुम्ही खिशात घेऊन फिरलात, तुमच्या बॅगेत घेऊन फिरलात आणि जर तुम्हाला चहाची तल्लफ झाली तर त्या ठेल्यावर तुम्ही तुमच्या या कपामध्येच, स्टीलच्या या फोल्डेबल ग्लासमध्ये चहा मागा. प्रत्येकाने जर ही सवय लावली तर आपला समाज या कॅन्सरपासून थोडा तरी दूर राहू शकतो असं नक्की वाटतं. मित्रांनो, शेवटी गरजेमधून संशोधन नक्की होत राहतं, होत आलेलं आहे, यापुढेही होत राहील. त्यामुळं या कागदी कपापेक्षा, ज्याला प्लॅस्टिकचं आवरण असतं, याच्यापेक्षा मला हा फोल्डेबल स्टीलचा ग्लास अतिशय आवडला. त्यांनी www.frickit.com अशी वेबसाईट दिली आहे. त्यावर त्यांना तो ग्लास उपलब्ध करून दिलेला, ती माहिती त्यांनी दिली आहे. काही मला तरी वाटतं हरकत नाही, तो वजनाने हलका आहे आणि आपण तो कॅरी करू शकतो. तुम्ही बाहेर जाता तेव्हा तुमच्याकडं एक ना एक काहीतरी सॅक असते, छोटीशी बॅग असते. अगदी नाही तरी तो खिशातसुद्धा बसण्यासारखा फोल्डेबल ग्लास आहे, कारण फोल्ड केल्यानंतर त्याचा शेप एका छोट्या वाटीप्रमाणे होतो आणि तुम्हाला ती सहजपणे खिशात ठेवता येते. मित्रांनो, अतिशय समाजाभिमुख असा हा विषय, कारण चहा अगदी कनिष्ठ दर्जापासून ते वरिष्ठ दर्जापर्यंत प्रत्येकाला आवडणारं पेय आणि दिवसात तो सहज 3-4 कप चहा ढोसत असतो प्रत्येक व्यक्ती. ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे, ज्याच्या त्याच्या कष्टाच्या कामांप्रमाणे हा चहा लोकप्रिय पेय आहे. आपलं गरिबांचं पेय असं म्हटलं तरी हरकत नाही आणि अर्थातच एक उत्साहवर्धक पेय म्हणून त्याच्याकडं पाहिलं जातं. आणि त्यामुळंच चहाची दुकानं आपल्याकडं वारेमाप वाढलेली आहेत. त्यातून मिळणारा कमीत कमी इन्व्हेस्टमेंटनी जास्तीत जास्त फायदा आणि रोजचा फायदा, यामुळं या धंद्याकडं बरीच लोकं आकर्षित झाली आहेत. बरेच ब्रँड तयार झाले आहेत. त्या सर्वांनाही त्यांच्या त्यांच्या व्यापाराकरता नक्कीच मी शुभेच्छा अर्पण करतो. आणि मग असे जर फोल्डेबल ग्लास या व्यापाऱ्यांनीच आजपर्यंत कमवलेल्या पैशातनं सामाजिक भान म्हणून जर ठेवायला सुरुवात केली आणि जर एखादा अनएम्प्लॉईड, कमी शिकलेला, ज्याला कुठेच काही काम नाही, अशा एखाद्या व्यक्तीला, एखाद्या निराधार स्त्रीला जर तुम्ही तुमच्या या चहाच्या ठेल्यावर काम मिळवून दिलं तर समाजाचे 2 हेतू साध्य केल्याचं तुम्हाला पुण्यसुद्धा मिळेल आणि रोजचा तुमचा पैसाही नक्की मिळत राहील. कोणाच्याही कोणत्याही व्यापाऱ्याच्या पोटावर पाय देण्याचा हेतू नक्कीच नाही आहे. पण ज्या गोष्टींचा सामाजिक त्रास होऊ शकतो, समाज कॅन्सरच्या खाईत लोटला जाऊ शकतो आणि त्याला जर आपण कारणीभूत होत असू तर मग आपण एक व्यापारी म्हणून, एक चहाचा ठेल्याचा मालक म्हणून आपण आपल्यामध्ये सुधारणा नक्कीच घडवायला हवी. या भूमिकेतून मी हा व्हिडिओ बनवतो आहे. प्रत्येक चहाच्या व्यापाऱ्यांनी, म्हणजे चहा बनवून विकणाऱ्या छोट्या छोट्या दुकानदारांनी या गोष्टीकडं नक्की लक्ष द्यायला हवं. किंवा मग कुल्हडचा चहा, कुल्हड तुम्हाला हे महाग पडणार, गिराईकाला तुम्ही जास्त पैसे लावणार. त्याच्यापेक्षा
स्टीलचे ग्लास, काचेचे ग्लास, पुन्हा आपण जुन्या काळाकडे वळू शकतो. छोटे छोटे आपण चिनी मातीचे कप ठेवू शकता, छोटे मग ठेवू शकता, 2 साईजचे मग ठेवू शकता तुम्ही, असं मी सुचवतोय. आणि खरंच या कागदी ग्लासमधून मी चहा पिणारच नाही, ही चहाच्या ठेल्यावर जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने प्रतिज्ञा जर केली ना, तर तो स्वतःचा आणि आपल्या परिवारावर येणारं संकटसुद्धा वाचवू शकतो, स्वतःला कॅन्सरपासून वाचवू शकतो, असं नक्कीच वाटतंय. कारण जी काही अशी संशोधनं बाहेर पडतात त्याला एक ॲथॉन्टिकेशन असतं, त्याच्याशिवाय इतकी पब्लिकमध्ये हे संशोधन पसरवलं जात नसतं. कुठे ना कुठे सर्वांनाच माहिती आहे की प्लास्टिक हे आपल्या मानवी शरीराला अतिशय घातक आहे. वातावरणातलं सुद्धा प्लास्टिक तसंच टिकून राहतं, त्याची विल्हेवाट लागली जात नाही, म्हणूनच कॅरी बॅगवर बंदी आलेली आहे. त्याच पद्धतीने आता जर या कागदी कपामध्ये प्लास्टिकची लेअर वापरावी लागतच असेल तर तिथेसुद्धा बंदी आणावीच लागेल सरकारला, असंच मला तरी नमूद करावं असं वाटतं. मित्रांनो, चला एकमेकांची काळजी घेऊया. शक्यतो कागदी कपामध्ये, प्लास्टिकच्या कपामध्ये चहा पिणं टाळूयात. चहा उत्साह नक्की वाढवतो, पण जीवाला जर घातक ठरण्यासारख्या कपांमधून तो पोटात जात असेल तर मग चहा पिण्यासाठी आपणच उरणार नाहीत हे निश्चित आहे. काळजी घ्या, मस्त राहा. साल बदललेलं आहे. विश यू हॅपी न्यू इयर वन्स अगेन 2025. कोणत्याही प्रकारचं तुमच्या परिवारावर संकट येऊ नये आणि त्याच्यासाठी अशा काही आपल्या सवयीसुद्धा निमित्त होऊ नयेत याकडे काळजीने लक्ष द्यालच, याच अपेक्षेसह इथेच थांबतो. पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवीश शो यूट्यूब.